Hello everyone. In last lecture we had discussed about conducting an interview. In today's lecture we will discuss about the speaking skills or principles of effective speaking. Speaking skill म्हणजे काय? So speaking skill is the ability to speak confidently, fluently in something which children will develop during their time at a school. बघा, स्कूलच्या वेळेसपासून आपण स्पीकिंग करत आलेलो आहे. स्पीकिंग स्किल म्हणजे काय? तर कॉन्फिडेंटली आपला मुद्दा मांडणं, फ्लुएंटली बोलणं, आपण आपल्या मुद्द्याला आपल्या मनात जी गोष्ट आहे त्याला किती कॉन्फिडेंटली मांडतो हे खूप गरजेचं आहे. बरेच लोक असे असतात ज्या लोकांकडे नॉलेज भरपूर आहे पण तो नॉलेज मांडताच येत नाही. तर स्पीकिंग स्किल डेव्हलप करणं हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की आजचा जीवन जो आहे मार्केटिंगचं आहे आणि मार्केटिंगमध्ये बोलावं लागतं. म्हणून स्पीकिंग स्किल्स जेव्हा आपण बघतोय तेव्हा त्याचे काही तत्त्व आहेत. ते तत्त्व आपण बघूयात, त्याचे काही नियम आहेत. पहिला आहे प्रिन्सिपल ऑफ प्रिसाइजनेस अँड क्लॅरिटी. इट ऑलवेज एम्फसाइज ऑन बोथ क्लॅरिटीज of thoughts and clarity of expressions. The speaker should have to deliver a speech in such a way that it should always be clearly understood by the audience, and this is the founder of preciseness and clarity whenever you come to the effective speech. तुम्हाला बोलायचं आहे. You should be very clear what you want to talk, on which topic you want to talk. You should be very precise when you are speaking. ओघवतं बोलताय, फक्त प्रिसाइजली बोलत नाही आहेत, पॉईंट टू पॉईंट बोलत नाही आहेत, क्लिअर बोलत नाही आहेत, समोरच्या व्यक्तीला कळणारच नाही. तुमची भाषा जेवढी क्लिअर पाहिजे तेवढंही तुमचं नॉलेजसुद्धा क्लिअर पाहिजे. तुम्हाला जे सांगायचं आहे ते स्पष्टपणे क्लिअरली मांडता आलं पाहिजे. हे पहिलं तत्त्व आहे जेव्हा तुम्हाला स्पीकिंग स्किल करायची आहे. स्पीकिंग स्किल शिकायची असेल तर दुसरा मुद्दा आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ कम्प्लीटनेस. It always emphasizes the need to cover all details which are related to the topic. There should not be any incomplete message. स्पीकिंग स्किलमध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आहे कंप्लीट मेसेज. तुम्ही जे काही बोलताय ते कंप्लीट करा. स्टेटमेंट अर्ध्यातून ठेवू नका. तुम्ही बोलताना तुमचा स्टेटमेंट हा जसा क्लिअर असला पाहिजे तसा कंप्लीटसुद्धा असला पाहिजे. कंप्लीट स्टेटमेंट असेल तर समोरच्या व्यक्तीला तुमचा मेसेज परफेक्ट पोहोचेल. अर्ध्यातून बोललात तर मेसेज परफेक्ट पोहोचणार नाही. तुम्हाला जे सांगायचं आहे ते क्लिअरली ऑडियन्सला अंडरस्टँड होणार नाही. तिसरा आहे प्रिन्सिपल ऑफ कन्साइजनेस. इट ऑलवेज एम्फसाइज द नीड टू इन्क्लूड अ नेसेसरी or sufficient point to speech. The speaker should avoid unnecessary details in lecturing. Speaker should respect the precious time of audience. तर ऑडियन्सचा विचार करून स्पीकरने बोललं पाहिजे. त्याने अगोदरच ठरवलं पाहिजे की त्याला किती बोलायचं आहे एखाद्या मुद्द्यावर, त्याला किती ताणायचं त्या मुद्द्याला. जर तुम्ही ओघवतं बोलत गेलात, मुद्देसूर बोलत नसताल तर ऑडियन्सला ते बोर होऊ शकतं किंवा ऑडियन्स स्पीकरला सिरियसली घेणार नाही, कदाचित ते ऐकणारही नाहीत. त्यामुळं स्पीकरने नेहमी विचार करायचा आहे की अननेसेसरी जी माहिती आहे, जी माहिती गरजेची नाही आहे ती माहिती पोहोचवायची नाही आहे. फक्त जेवढं गरजेचं आहे तुमच्या स्टेटमेंटला कंप्लीट करण्यासाठी, तुमच्या मुद्द्याला कंप्लीट करण्यासाठी जी माहिती गरजेची आहे ती माहितीच फक्त सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि शेवटचं प्रिन्सिपल ऑफ ॲडॉप्शन. It defines how well does the speaker adapt himself according to the situation, circumstances and the audience so that right message should be passed to the listener. Effective speaking does not only depend on the good voice production or articulation but also some of other factors such as tone, volume, pace, speech and the use of pause contribute to the good delivery. तुम्ही भरपूर स्पीकर बघा, प्रत्येकाची बोलण्याची शैली वेगवेगळी आहे. कोणताही तुम्ही पॉलिटिशियन बघा, प्रत्येकाची शैली वेगळी आहे. ॲक्टर्स बघा, त्यांची शैली वेगळी आहे बोलण्याची. मग ॲज अ स्पीकर यू शुड अडॉप्ट अकॉर्डिंग टू द सिच्युएशन.
तुम्ही सिच्युएशनप्रमाणे स्वतःला बनवलं पाहिजे, त्याला आपण म्हणू शकतो. सिच्युएशनसोबत मॅच स्वतःला केलं पाहिजे. तुमच्या आवाजाचा चढ उतार, तुमच्या आवाजाचा व्हॉल्यूम, तुम्ही किती इफेक्टिव्ह बोलतायत, तुमच्या बोलण्यामध्ये किती पॉजेस आहेत, हे ऑडियन्सला अट्रॅक्ट करतं. त्यामुळे तुम्ही बोलताना क्लिअरली बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या बोलण्याचा टोन हा कमी जास्त झालाच पाहिजे. त्यानंतर तुमचा आवाज हा स्पष्ट आला पाहिजे. जर हे तत्त्व तुम्ही फॉलो केले, हे 4 तत्त्व जर तुम्ही फॉलो केले, तर तुमच्यामध्ये स्पीकिंग स्किल डेव्हलप होऊ शकतात. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण लिसनिंग स्किलबद्दल शिकलो आणि स्पीकिंग स्किलबद्दल शिकलो. तर हा चॅप्टर आपण इथं संपवतो आहे. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट जो टॉपिक आपण सुरू करतो आहे तो आहे ॲप्लिकेशन फॉर एम्प्लॉयमेंट. आता विचार करा, तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप झाल्यात, तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करायचं आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन लिहायचं आहे. तर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते मुद्दे असले पाहिजेत? तुम्ही जॉबचं ॲप्लिकेशन लिहिताना, जॉबसाठी जो ॲप्लिकेशन लिहित आहे त्यामध्ये कोणकोणते कंटेंट्स असतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहेत. त्यामध्ये पहिला कंटेंट आहे तो आहे क्लिअर आयडिया. पॉईंट्स आपण बघतो सध्या की तुम्ही ॲप्लिकेशन तयार करताना कोणकोणते मुद्दे कन्सिडर करणं गरजेचं आहे. असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही ॲप्लिकेशन ड्राफ्ट करण्याच्या अगोदर लक्षात घेतले पाहिजेत? ते आहे पहिला क्लिअर डेटा आयडिया. बिफोर रायटिंग द ॲप्लिकेशन द कॅन्डिडेट शुड हॅव ॲडिक्वेट नॉलेज अबाउट द जॉब, कंटेंट ऑफ जॉब, स्पेसिफिकेशन रिक्वायरमेंट, एम्प्लॉयर, कंडिशन ऑफ द जॉब एक्सेट्रा. तुम्ही ज्या जॉबसाठी जात आहेत त्या जॉबची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुम्ही त्या जॉबमध्ये काय काम करणार आहात, तुमचा वर्क प्रोफाईल काय असणार आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पर्टिक्युलर जॉबसाठी काय क्वालिफिकेशन लागतं ह्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. जो तुमचा एम्प्लॉयर आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही जॉबला जात आहेत त्या कंपनीची बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. कंडिशन ऑफ जॉब, त्या जॉबसाठी काय काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्याची बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. म्हणून तुम्हाला जॉबसाठी जाताना पहिल्यांदा जे पाहिजे ते आहे क्लिअर आयडिया. दुसरं आहे प्लॅनिंग. In order to make an application attractive, the candidate should take necessary plan before drafting it. The application should think about the attractive presentation of relevant information. इथं ॲप्लिकंट पाहिजे होता, ॲप्लिकेशन झालं आहे. ठीक आहे. सो आता प्लॅन करायचं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन लिहिण्यासाठी कोणकोणते मुद्दे लागणार आहेत? तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ॲट्रॅक्टिव्ह कसं बनवू शकतात आणि तुम्हाला ज्या रिलिव्हंट इन्फॉर्मेशन त्या ॲप्लिकेशनमध्ये लिहायचं आहे त्याबद्दलची प्लॅनिंग तुम्ही करणं गरजेचं आहे. तिसरं आहे डेव्हलपिंग अ फॉर्मॅट. आता तुम्ही फॉर्मॅट डेव्हलप करताय, तर तुम्ही फॉर्मॅट डेव्हलप करताना आधी एक रफ शीट घ्या, एक रफ पेपर घ्या, त्याच्यावर आधी ॲप्लिकेशन लिहा, त्याच्यामध्ये स्क्रुटिनी करा, त्याच्यामध्ये चेंजेस करा तुमच्या गरजेनुसार आणि नंतरच फायनल ॲप्लिकेशन प्रिपेअर करा. सिलेक्टिंग द स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर सिलेक्ट करायचं आहे. जरीही जॉबचा ॲप्लिकेशन एक कमर्शियल लेटर असला तरीही, तो बिझनेस पर्पजसाठी असला किंवा जॉब करण्यासाठी असला तरीही जॉब ॲप्लिकेशन लिहिण्याचं एक स्वतंत्र मेथड आहे. आणि त्यामुळं तुम्हाला अगोदर स्ट्रक्चर सिलेक्ट करावं लागेल की तुम्ही कशा प्रकारचं ॲप्लिकेशन लिहिणार आहात, तुम्हाला कोणती माहिती कशी लिहायची आणि कुठे लिहायची आहे. अरेंजिंग कंटेंट्स. मग काय करणार आहेत तुम्ही? तुमचे जे कंटेंट्स आहेत त्याला अरेंज करणार आहेत. कंटेंट शुड बी अरेंज्ड सिक्वेन्शली अँड लॉजिकली इन व्हेरियस पॅराग्राफ्स. जेव्हा तुम्ही कंटेंट्सचा विचार करतायत तर ते सिक्वेन्सने आले पाहिजेत, त्यांचा एक लॉजिक दिसला पाहिजे. पर्सनल डिटेल, वर्क एक्सपिरियन्स, प्रोफेशनल डिटेल्स, ह्या प्रकारे तुम्हाला ते प्रिपेअर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोझिशन. अ वेल ड्राफ्टेड ॲप्लिकेशन शुड क्लिअरली इंडिकेट द स्पेसिफिक पोझिशन फॉर विच द कॅन्डिडेट इज अप्लाइंग. तुम्ही ज्या जॉबसाठी अप्लाय करत आहात, ज्या पोझिशनसाठी अप्लाय करत आहात
त्या पोझिशनची करेक्ट माहिती, प्रिसाईज माहिती त्या ॲप्लिकेशनमध्ये दिसली पाहिजे की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करत आहात. कारण की एखाद्या कंपनीमध्ये अनेक पोस्ट आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणती पोस्ट पाहिजे हे तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये लिहा. मेन्शनिंग द क्वालिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमचा वर्क एक्सपिरियन्स असेल, तुम्ही जर काही ट्रेनिंग घेतले असतील तर त्या ट्रेनिंगची, क्वालिफिकेशनची, वर्क एक्सपिरियन्सची माहिती तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लिहिणं गरजेचं आहे. नंतर आहे मेन्शनिंग द रेफरन्सेस, तुम्ही कोणाच्या रेफरन्सने, कोणत्या व्यक्तीने तुम्हाला सांगितले की ते जॉबला अपॉर्च्युनिटी आहे, त्या व्यक्तीचं नाव. जर त्याचा रेफरन्स आय डी असेल, प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक एम्प्लॉईसाठी एक आय डी बनवलेली असते. जर त्याचा रेफरन्स आय डी असेल तर तो रेफरन्स आय डी तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲड्रेस. इन द ॲप्लिकेशन द ॲप्लिकंट मस्ट मेन्शन हिज प्रेझेंट अँड परमनंट ॲड्रेस. मग ॲप्लिकेशनमध्ये परमनंट आणि प्रेझेंट जो ॲड्रेस आहे तुमचा, जर तुम्ही एखाद्या शहरात जॉब करत असताल, तिथं जॉबसाठी अप्लाय करत असताल आणि तुमचं गाव दुसरं कोणतं तरी असेल, तुम्ही फक्त तिथं जॉबसाठी आलात, तर तुम्ही त्या शहरातील ॲड्रेससुद्धा देऊ शकतात. त्याच्यानंतर एक परमनंट ॲड्रेस, म्हणजे तुमचा जो मेन ॲड्रेस आहे तुमचा, जो बदलणार नाही आहे, तो ॲड्रेससुद्धा तुम्हाला तिथं द्यावा लागेल. नंतर आहे सबमिटिंग थ्रू प्रॉपर चॅनल. हे जे ॲड्रेस आहे, हे जे ॲप्लिकेशन आहे, जिथं तुम्ही जॉबसाठी अप्लाय करत आहात, त्याच्या अगोदर जर तुम्ही कुठं जॉब करत असताल तर तिथल्या व्यक्तीचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. तुम्ही तिथल्या व्यक्तीचं सुद्धा NOC तुम्हाला घ्यावं लागेल. नंतर आहे कर्टसी, की एक कर्टसी तुम्ही फॉलो केली पाहिजे ॲप्लिकेशन करताना, है ना. त्यामुळं त्याला आपण कर्टेसीला म्हणू शकतो की तुम्ही किती शिष्टाचार ठेवतायत जॉबला ॲप्लाय करताना, हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं कर्टसीमुळं काय होतं, तुमचा एक वेगळा इम्पॅक्ट एम्प्लॉयरवर पडतो, कंपनीच्या लोकांवर पडतो, आणि त्यामुळे तुम्हाला जॉब भेटण्यासाठी थोडंसं सोपं होतं. लँग्वेज, तुम्ही अधिक टेक्निकल लँग्वेज त्या ह्याच्यामध्ये वापरू नका, त्या ॲप्लिकेशनमध्ये वापरू नका. तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही टेक्निकल किंवा हायर इंग्लिश अवघड शब्द वापरले तर तुमचा चांगला इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवर होऊ शकतो, तर तसं होत नाही. उलट त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवर होतो. करेक्टनेस, तुमचं ॲप्लिकेशन खूप करेक्ट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये चुका नसल्या पाहिजेत. क्लीन, तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो क्लीन असला पाहिजे, तो स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यामध्ये खाडाखोड नको. कन्साईज, तुमचं ॲप्लिकेशन कसं असलं पाहिजे, संक्षिप्त असलं पाहिजे, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती कसं पोहोचवता येईल हे तुम्ही विचार करा. एन्क्लोजर, जर काही महत्त्वाचे जर तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करायचे असतील तुमच्या ॲप्लिकेशनसोबत, ते तुम्ही अटॅच करू शकतात. त्याच्यानंतर ॲश्युरन्स, तर तुम्ही एम्प्लॉयरला ॲश्युरन्स द्या की तुम्ही इथं काम करण्यासाठी तयार आहात आणि तुम्ही पूर्ण इमानदारीने आणि पूर्ण एफर्ट्स घेऊन इथं काम करताल, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.